आणि घरी झोपून राहायची. आज आज बिलकुल मीला कुठं जाते कुठं नाही. आज नक्कीला पाहते मी आणि जिच्या पायरीवर राहते हिची खरोखर आज भोर भक्ती केल्याशिवाय राहणार नाही. अरे कसा काय लागला बऱ्याच दिवसाला भेट झाली नाही का? किती दिवस झाले तुला भेटलं नाही मी. हा बरोबर आहे ना. आता तुझं लग्न वगैरे झालं. आता कसं भेटायचं बा? काय सांगू रे, माझं त्या काय भेटल्यासोबत लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती. पण माझ्या बापानं जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. जबरदस्ती केली तर आता माझा त्यात काही गुन्हा आहे का? मला तर तुझ्यासोबत राहायची इच्छा आहे. माझ्यासोबत तुझं लग्न झालं आता माझ्यासोबत खूप दिवस झाले तुला भेटलं नाही मी. गोष्ट बरोबर आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आता तुझ्या घरी कोणी नाही? घरी कोणीच नाही. माझा नवरा दिवसभर कामाला जाते. अच्छा अच्छा. आणि तुझा वासरा तुम्ही जाऊ त्याला घराबाहेर हाकलून काढलं. बाहेर हाकून काढले आपल्या भेटीसाठी. हो ना. हो का? बरं 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 बरं. चाल आपण काहीतरी तुझ्या पुढे काहीतरी गोष्टी सांगत तुझ्या पाहिजे नाही का? हो काहीतरी सांग. तो घायल न कर मुझे नजरों के तीर से, घायल न कर मुझे नजरों के तीर से, दिल देखे मोहब्बत कर ले सारा जाने की आई। तो दिल लगाना से किसी से मोहब्बत का पीना जाए, दिल लगाना से किसी से मोहब्बत का पीना जाए, अरे नफरत न कर दिल देके खुशी से जीना जाए। बहता हुआ पानी है ये जवानी, चंद दिनों की बहता हुआ पानी है। अरे याद कोई रख लेगा ऐसी मजा।
बराच होऊन गेला बरं. अरे हो रे, संध्याकाळ होऊन गेला, अंधार पडून राहिला. हा. माझं नवरा आता घरी येऊन जाईल. हो. एक काम कर, तू पण घरी निघून जा बरोबर. आणि मी पण निघते. ठीक आहे, हा. उद्याला भेटू आपण. मला 12 वाजे. हो 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 बरोबर. ठीक आहे. बाय. आय लव्ह यू. किती चांगले चाळे तिचेवाले आणि माझ्या घरच्या माणसाला बदनाम केलं हिनं. आज माझी इज्जत लुटली, माझी आबरू लुटली म्हणून आज हिने बदनाम केलं ना. नाना तऱ्हेचे चाळे करून राहिले हे इकडे. त्यासाठी मला घराच्या बाहेर निघायचं नव्हतं, घराच्या बाहेर जाऊन होतो आम्ही, म्हणून आम्हाला घराच्या बाहेर काढलं. आता जाते घराकडे येण्याला करा म्हणले तुम्ही. आता चालले मी घरात. घराकडे जाऊ चला. कोणतं काम आहे? कोणतं काम म्हणजे आमचं काहीच नाही का? काही नाही तिथं आपलं काही नाही. काही नाही. नाही केला त्याला जाणतो का? अहो हो, पण एकदा तर भेट घेऊन चाला ना. अरे आमच्या बुद्धा फुटाच्या असतील आम्ही कमवतो. हो ते कमावू ना, आमच्या भुजा आहेत तर आपण कमावू. हो. पण एकदा भेट घेऊन येऊ. नाही त्याचा मुख पाहायचा नाही. मुख पाहायचं ना. तुम्हाला असं वाटतंय का तो मला मारेल तर मला भीती आहे? अरे त्याचा तोंड नाही पाहायचा. मारेल म्हणून भीती आहे तुम्हाला, पण मी तुम्हाला मार देणार नाही. पहिली मी मार खाणार. अरे मारलं म्हणजे मी मारीन ना. तू वाट किती काढलं? का बा? काढलं? हा नाही होत, प्राण नाही होत मी. मी मेलो म्हणजे तुम्हाला करूच देत नाही मी. माझ्या बरोबर चला, फक्त चला तुम्ही. कोणता आहे? काम आहे तुम्ही माझ्याबरोबर चला. इथेच उभे राहा तुम्ही. बापूजी, ओ बापूजी. कोण आवाज मारताय बापूजी बापूजी म्हणून? इतके दिवस झाले कोणी माझ्या दरवाज्यात आलं, आता कोण आला वेळेवर? हो तुम्ही काय द्यायला कोणाच्या बरोबर वाटो? काय द्यायला कोणतं काम आहे? आमचा अधिकार नाही आहे. अधिकार नाही. आमच्या हिशेब बघा द्या. अरे तुझ्या हिशेची जागा कोर्टात पेटवली ती काय भेटते? कोर्टात हिशा घ्यायचा कोर्टात मोठा लोक लागतो. हो हो काय पाहिजे? इकडे या ना तुम्ही. तुम्हाला कोणता भीती वाटत माहित नाही. मला मारेल तुम्ही. इकडे या. तोंडा घेऊन निघते तसा. एवढ्या मोठ्या भावाच्या आम्हाला हात करते. तुम्हाला काहीच वाटत नाही. याले माया डोळ्याला दिसत याले बिलकुल माझ्या डोळ्याला दिसत होता. म्हणजे आज स्वतःच्या भावाची बदनाम केला तुम्ही. हा? स्वतःच्या भावाची बदनाम केला. माझी बायको चांगली आहे म्हणून ना. अरे माझ्या बायको सारखी गावामध्ये बायको नाही आहे. एवढी इज्जत आहे बायको आहे तुमची. माझ्या बायको सारखी बायकोच नाही गावामध्ये. म्हणजे अशी बायको नाही. नाही. असं फक्त घरच्या भावाला बदनाम केलं तुम्ही. नालायक कोण काय हा? आणि हा हे नाव आहे. हे नाव. हे कोण पाहणं आहे का? कोण आहे? चांगली आहे माझी बायको. बघा बाबा तिने तर पुरा सातबाराचा आपला काम लढलं आणि पुरी फेरफार दुसऱ्याच्या नावाने केलं. अरे बाप. वहिनी धरून ठेवा. पण वहिनी पाहिल्या कोणी तुम्ही? वहिनी इकडे या. काय म्हणल्या? कोणी पुण्या जागी पाहिल्या? आपल्या वावरामध्ये त्या उसामध्ये त्यात नाही पराठी जसं पराठीचे मुलं दिसते तिथे. हे पोराटी हो कधी. हो. हे चांगले पाठ डोळ्यानं. आधी पराठीच कधी पाहा नाही. एका बाजूला पोराटी आणि एका बाजूला काय. अरे होती उंच आहे बरोबर आहे. रंगीला ए रंगीला काय हो मला एक सांग, या अर्ध्या तासाच्या पहिले कुठे गेली होती? कुठंच नाही, घरीच होती. धंदा गेली? अरे माय. हे खेळमाने खेळ मी इथं काय करून राहिले? हे खेळमाने मी इथं काय करून राहिले तुम्हाला माहित आहे ना? तुमच्या भावात माझं इज्जत लुटली म्हणून साडी फाडली, माझ्या बांगड्या फोडल्या आणि तुम्ही त्यांना घरामध्ये येऊ दिल्या. माझ्या भावानं तुझी साडी फाडलं, मग माझ्या भावानं तुझी अब्रू लुटलं. हो किती चांगली बायको असतो तू. बोला. इमानदार बायको असतो.
चमार कुकडीचं सोंग पहा ना. अरे हा कोण रे बाबा? हा कोण तुला भडिया? हा कोण? देवासारख्या माणसाने तुला बदनाम केली, त्या देवीसारख्या वहिनीने बदनाम केली. खोट बोलून खोट बोलून उजागर ठरते माझ्या भावाला शरम नाही वाटली तुला थोडीशी? या माणसाला कशी बदनाम करू म्हणून आणि त्या बाईला कशी बदनाम करू म्हणून Because
मूर्खा या दारूमुळे काय होते लोक येत. आणि या दारूमुळे झाला कसं का असा प्रकरण घडण्याला कारण दारूमुळे. बरोबर आहे ते. दारू प्यायला बेकार आहे का तुम्हाला सांगू मी हो. माझा ऐक माणुसकी ठेवून जगात गोंधळ बरा आणि बदनामी या दारूमुळे दारूमुळे झाली बरोबर आहे. ठीक आहे आणि दारू पिल्यामुळे बदनाम झाली आणि बघा हे बघा प्रकरण हे मी दारू पेलो मला अरे याने का पेला अरे पण हे कोण आहे हे हो हे आणि हा कोण आहे तो माहित नाही हा कोण आहे हा टोपे बाळने तिच्या भरी आहे हा टोपली आहे तिच्या मागे. अरे हिला संधी भेटत नव्हती मी घरामध्ये होतो तर इथलं काही संधी मिळत नव्हती म्हणून तुम्हाला अलग काढलं घराच्या बाहेर काढलं आम्हाला आरोप लावलं तिथं बरोबर आहे आणि तिला संधी मिळाली ती मिळाली बरोबर आहे का म्हणतो मी ऐकून घे. हे ऐकलं. हे बोरी तुझ्या आई वडिलांना शिक्षण शिकवलं या कामासाठी तुला सेवा शिकवलं पती म्हणजे काय आहे पती परमेश्वर पती हा देव आहे मग तो काळा असो कसा असो हा लग्नाचा पती हा देव आहे हो, तिच्या मायबापाच्या घरी असंच चालले का म्हणतो मी सांगा ठेवू शकत नाही. तिच्यासाठी माझ्या घरी जागा राहिली नाही. पाठी ठेवणार नाही. नाही अरे पण सोडतात कोर्टात केस आहे. कोर्टात जाऊ ना, कोर्टात जाऊ. मी कोर्टात जाईन. एक काम कर बदनामी करू नको आणि याची गोष्ट
नको एक वेळ ठेवून दे एक वेळ ठेवून दे पुन्हा पुन्हा असं आढळला ठेवायचं पण आम्ही राहणार नाही. कुठे जाशील तू कुठे जावायचं नाही दोघांजण कुठे जावायचं नाही काय रे राव आपण? कशासाठी राहायचं आमची बदनाम करायसाठी का आज ते चांगली आज सारे कामं मी करायची आहे ती मालकी सारखी राहायची. म्हणून तुम्हाला मला म्हणणं आहे की दोघे भाऊ मिळून राहा भांडण करू नका काय ठेवलं रे या जीवनामध्ये काही नाही. काय नाही नाही. काय ठेवलं नाही प्रेमाने राहा प्रेमाने जिंदगानी का ऐकून ते काम
श्रीमान देवानंद